नमस्कार मित्रांनो, तर देशातील सर्वात मोठ्या समुद्रावर बनवलेल्या ब्रिजवर तुमचं स्वागत आहे। बरोबर मित्रांनो, तर हा आहे अटल सेतू किंवा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक असंही तुम्ही त्याला म्हणू शकता। मित्रांनो, बरेच दिवस झाले तुम्ही या ब्रिजबद्दल ऐकलं असेल किंवा भरपूर वेळेस या ब्रिजचं नाव ऐकलं असेल किंवा माहिती ऐकली असेल। तर मित्रांनो, आज आपण प्रत्यक्ष या ब्रिजवर आलेलो आहे आणि हा तुम्हाला दाखवण्यासाठी मी पण आज दुसराच दिवस आहे या ब्रिजवरती चालू होण्यापासूनचा आणि मी या ब्रिजवरती आलेलो आहे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा हा ब्रिज आहे, पूर्ण समुद्रावरती बांधण्यात आलेला आहे। आणि मित्रांनो, या ब्रिजमुळे एक गोष्ट अशी झालेली आहे की तुम्ही मुंबईमध्ये ज्या गोष्टीचा विचार पण करू शकणार नाहीत अशी गोष्ट या ब्रिजमुळे शक्य झालेली आहे। आता ती गोष्ट म्हणजे कोणती? तर मित्रांनो, मुंबईमध्ये माझ्या माहितीनुसार तर आपण 30 ते 40च्या स्पीडच्या वर जाऊ शकत नाही, पण या ब्रिजमुळे मित्रांनो जवळपास 80, 90, 100च्या स्पीडने तुम्ही मुंबईमध्ये धावू शकता। कधी विचार केला होता का? नाही। आणि याच्यामुळे मित्रांनो 2 तासाचा अंतर फक्त 20 मिनिटात तुम्ही पार करू शकता। हा, पण त्याला तुम्हाला पैसे पे करावे लागतील। तर या रोडचा टोल 250 वन साइड आहे मित्रांनो। तुम्हाला जर सेकंड डबल जायचं असेल, रिटर्न जायचं असेल तर 365 असा टोल आहे। आणि जर मंथली काढायचा असेल पास वगैरे तर 12,000च्या आसपास तुमचा तो पास आहे। तर मित्रांनो, बघू शकता अतिशय सुंदर असं दृश्य आहे, पूर्ण समुद्रावरती आहे हा ब्रिज। त्याच्यामुळे इथे संध्याकाळच्या वेळेला पण भरपूर गर्दी होत आहे, पण आता नवीन नियम लागू झालेला आहे, म्हणजे तो अगोदरपासूनच होता पण त्याच्यावर ॲक्शन घेतली जात नव्हती। आता इथे तुम्ही समोर बघू शकता अशा गाड्या उभा जर राहिल्या तर त्यांच्यावरती FIR दर्ज केली जाणार आहे। त्यामुळे प्लीज कृपा करून तुम्ही जरी कधी गेलात तरी इथे थांबण्याचा प्रयत्न करू नका। तुम्हाला गाडीमधून तुमच्या भरपूर असं सुंदर दृश्य पाहू शकता किंवा बघू शकता। तसंच मित्रांनो, या ब्रिजवरती तब्बल 600 ते 700 कॅमेरे लावलेले आहेत। तुम्ही बघू शकता प्रत्येक अर्धा किलोमीटरला एक 3-3 कॅमेरे किंवा 2-2 कॅमेरे तुम्हाला दिसतील। आणि मित्रांनो, अतिशय सुंदर असा ब्रिज आहे। तुम्हाला जो मी दाखवतोय त्याच्यापेक्षा तुम्ही जर एकदा स्वतःहून इथे भेट दिली तर तुम्हाला अतिशय भारी वाटेल। आणि त्यातली त्यात जर तुम्ही संध्याकाळच्या वेळी इथे आलात तर अतिशय सुंदर असं मनमोहक दृश्य तुम्हाला पाहायला भेटेल। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।